हॅलो फ्रेंड्स, इव्हाज एज्युकेशन अकॅडमीच्या वेब सिरीज लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. या वेब सिरीजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयावरचे लेक्चर्स आपण पाहत आहोत. या वेब लेक्चरचा उपयोग इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, व्होकेशनल, टेक्निकल तसेच कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्सकरिता होतो. यासोबतच फील्ड वर्कसाठी व इंटरव्ह्यूसाठी सुद्धा हे वेब लेक्चर्स मार्गदर्शक आहेत. हे यूट्यूब चॅनल तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, आज आपण 3 फेज ट्रान्सफॉर्मर कनेक्शनच्या पद्धतीवर अभ्यास करणार आहोत. 3 फेज पद्धतीतील विद्युतदाब उच्च पातळीवर अथवा खालच्या पातळीवर ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने कमी अथवा जास्त करण्याच्या दृष्टीने 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये पुढील पद्धतीच्या वाइंडिंगच्या जोडण्या केलेल्या असतात. यामध्ये स्टार स्टार जोडणी, डेल्टा डेल्टा जोडणी, स्टार डेल्टा जोडणी, डेल्टा स्टार जोडणी, ओपन डेल्टा जोडणी किंवा स्कॉट कनेक्शन या पद्धतीच्या जोडण्या केलेल्या असतात. जेव्हा डेल्टा आणि स्टार हे शब्द येतात त्यावेळेस आपल्याला फेज व्होल्टेज व लाईन व्होल्टेज याचा परस्पर संबंध लक्षात घ्यावा लागतो. स्टार व्होल्टेज पद्धतीमध्ये लाईन करंट आणि फेज करंट हा सारखा असतो, तर डेल्टा कनेक्शन ऑफ सिस्टीममध्ये लाईन व्होल्टेज व फेज व्होल्टेज हे सारखं असते. डेल्टा कनेक्शन सिस्टीममध्ये लाईन करंट हा फेज करंटच्या √3 टाइम्स असतो, तर स्टार पद्धतीमध्ये लाईन व्होल्टेज हे फेज व्होल्टेजच्या √3 टाइम्स असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यायोग्य म्हणजे स्टार सिस्टीम म्हणजे 3 फेज 4 वायर सिस्टीम, डेल्टा सिस्टीम म्हणजे 3 फेज 3 वायर सिस्टीम. कारण स्टार पद्धतीमध्ये स्वतंत्र न्यूट्रल हा उपलब्ध असतो. स्टार स्टार जोडणी अशा प्रकारच्या 3 फेज ट्रान्सफॉर्मरमधील प्रायमरी वाइंडिंग स्टार पद्धतीने तर सेकंडरी वाइंडिंगसुद्धा स्टार पद्धतीने जोडलेली असते. आकृतीमध्ये स्टार स्टार वाइंडिंग कनेक्शन दाखविलेले आहे. इनपुट साईडच्या 3 ट्रान्सफॉर्मरच्या कॉइल्स याचे 3ही सेकंड टर्मिनल शॉर्ट केलेले आहेत व फर्स्ट टर्मिनलला सप्लाय जोडला आहे. तसेच आउटपुट साईडच्या ट्रान्सफॉर्मरच्या 3ही कॉइलचे सेकंड टर्मिनल शॉर्ट केलेले आहेत व फर्स्ट टर्मिनल लोडला कनेक्टेड केलेले आहेत. अशा प्रकारे स्टार स्टार कनेक्शन्स हे 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे करतात. या ट्रान्सफॉर्मरचे ॲडव्हान्टेजेस: स्टार स्टार कनेक्शन असल्यामुळे ट्रान्सफॉर्मरला इन्सुलेशन कमी लागते, कारण लाईन व्होल्टेज हे √3 टाइम्स स्टार व्होल्टेज असते. म्हणजेच लाईन व्होल्टेज हे √3 टाइम्स फेज व्होल्टेज असते. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये न्यूट्रल हा ग्राउंड केलेला असल्यामुळे फेज व्होल्टेज 1/√3 ने कमी होते, म्हणून इन्सुलेशन कमी लागते. स्टार स्टार टाईप कनेक्शन हे हेवी लोडसाठी वापरता येते. या कनेक्शनमध्ये फेज करंट आणि लाईन करंट हा सारखा असल्यामुळे वाइंडिंग हा जास्त करंट वाहून नेतात. त्यामुळे या वाइंडिंगचा क्रॉस सेक्शन हा जाडा असतो. क्रॉस सेक्शन जाडा असतो याचा अर्थ असा वाइंडिंगचा रेजिस्टन्स कमी असतो, कारण रेजिस्टन्स हा क्रॉस सेक्शनल एरियाच्या इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे. स्टार स्टार टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर हा 3 फेज 4 वायर सिस्टीमसाठी वापरला जातो. या कनेक्शनमध्ये न्यूट्रल आपल्याला उपलब्ध असतो, त्यामुळे 3 फेज आणि 1 न्यूट्रल अशा प्रकारे ही फॉरवर्ड सिस्टीम तयार होते. या ट्रान्सफॉर्मरची ॲटो ट्रान्सफॉर्मर या पद्धतीमध्ये सुद्धा रचना करता येते. त्यामुळे
ट्रान्सफॉर्मरच्या निर्मितीचा खर्चसुद्धा कमी होतो. स्टार स्टार कनेक्शनचे डिसॲडव्हान्टेजेस. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये वाइंडिंग ह्या 120 डिग्रीज इलेक्ट्रिकल अपार्ट असतात आणि या वाइंडिंगमध्ये थर्ड हार्मोनिक तयार होतो. कारण ट्रान्सफॉर्मर हे नॉन लिनियर सर्किट असल्यामुळे त्याच्यामुळे हार्मोनिक निर्माण होतो. लिनियर सर्किट म्हणजे त्याच्यामधील जे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आहेत, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, वेव्हफॉर्म्स, फ्रिक्वेन्सी हे कॉन्स्टंट नसून ते सर्किट पॅरामीटर्स हे बदलल्या जातात. अशा सर्किटला लिनियर सर्किट असे म्हणतात. हार्मोनिक याचा अर्थ असा, बेसिक फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे, पण जर थर्ड हार्मोनिक्स म्हणायला गेलो तर ती 150 डिग्रीज ही फ्रिक्वेन्सी जनरेट होते. या फ्रिक्वेन्सीमुळे सिस्टीममध्ये लॉसेस निर्माण होतात. हा थर्ड हार्मोनिक फेजमध्ये एकमेकांच्या फेज अँगलमध्ये असतो. हार्मोनिकमुळे हा लॉस वाढतो. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये लाइटिंग लोड कनेक्शनला हाय व्होल्टेज मिळते. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये हार्मोनिक असल्यामुळे न्यूट्रल जर ग्राउंड केलेला नसेल तर लाइटिंग लोडवरती हाय व्होल्टेज निर्माण होते. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये अनबॅलन्स लोड असताना व्होल्टेज ड्रॉप होते. जेव्हा स्टार टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मरमध्ये बॅलन्स लोड हे कनेक्ट केलेले असते त्यावेळेस लिकेज रिॲक्टन्स वाढतो आणि लॉसेस वाढतात. अल्टरनेटिंग करंटमुळे तयार झालेला थर्ड हार्मोनिकमुळे डिस्टॉर्शन ऑफ सेकंडरी व्होल्टेज होते. डिस्टॉर्शन ऑफ सेकंडरी व्होल्टेज याचा अर्थ असा की सेकंडरी साईड व्होल्टेजची क्वालिटी ही खराब होते. त्याला डिस्टॉर्शन असे म्हणतात. उपयोग. या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर वापरामध्ये कमी आहे. अनबॅलन्स लोडकरिता हा ट्रान्सफॉर्मर वापरत नाहीत. याचा उपयोग छोट्या कॅपॅसिटी व हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर म्हणून करतात. डेल्टा डेल्टा ट्रान्सफॉर्मरची जोडणी. याचा अर्थ असा, प्रायमरी साईडला डेल्टा आहे, सेकंडरी साईडला सुद्धा डेल्टा आहे. या आकृतीमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग्स घेऊन डेल्टा कनेक्शन करून दाखवलेलं आहे आणि खाली 2 स्वतंत्र डेल्टा कनेक्टेड कनेक्शन्स दाखविलेले आहेत. पहिल्या वाइंडिंगचा सेकंड टर्मिनल दुसऱ्या वाइंडिंगच्या पहिल्या टर्मिनलला, दुसऱ्या वाइंडिंगचा सेकंड टर्मिनल तिसऱ्या वाइंडिंगच्या पहिल्या टर्मिनलला, तिसऱ्या वाइंडिंगचा सेकंड टर्मिनल पहिल्या वाइंडिंगच्या पहिल्या टर्मिनलला अशा प्रकारची जोडणी केली जाते. त्यामुळे आपल्याला डेल्टा टाईप ऑफ जोडणी आपल्याला मिळते. या प्रकारच्या कनेक्शनमध्ये 3 फेज ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग डेल्टा कनेक्टेड असते व सेकंडरी साईडसुद्धा डेल्टा कनेक्टेड असते. डेल्टा कनेक्टेड याचा अर्थ असा की 3 फेज सिस्टीममध्ये इनपुट साईडला सप्लाय देण्यासाठी 3 वायर असतात व आउटपुट साईडला लोड जोडण्यासाठी 3 फेज 3 वायर असतात. डेल्टा टाईप ऑफ कनेक्शनमध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज हे एकसारखे असते, तर लाईन करंट हा फेज करंटपेक्षा √3 टाइम्स जास्त असतो. अशा प्रकारचे ट्रान्सफॉर्मर्सचे जास्त कॅपॅसिटी व लो व्होल्टेज वहनासाठी उपयोगात वापरतात. ट्रान्सफॉर्मर रेशो के हा सेकंडरी साईड व्होल्टेज व प्रायमरी साईड व्होल्टेजच्या रेशो इतकाच असतो. म्हणजेच V2/V1 = K. या ट्रान्सफॉर्मरच्या वैशिष्ट्यामुळे अनबॅलन्स्ड लोडसाठी सुद्धा हा ट्रान्सफॉर्मर वापरतात. या कनेक्शनचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल की या 3 फेजमधला एक फेज डिसेबल झाला तर ओपन डेल्टावरती हा ट्रान्सफॉर्मर कार्य करतो. डिसेबल याचा अर्थ असा, तो वहन करण्यास अकार्यक्षम जरी ठरला तरी हा ट्रान्सफॉर्मर ओपन डेल्टा म्हणून आपल्याला कार्यरत ठेवता येतो. ॲडव्हान्टेजेस. प्रायमरी साईड व्होल्टेज व सेकंडरी साईड व्होल्टेज सारखेच असते. प्रायमरी व सेकंडरी साईडमध्ये फेज शिफ्ट नसतो. सेकंडरी साईडला क्लोज्ड पाथ असल्यामुळे थर्ड हार्मोनिक सर्क्युलेट होऊन सायनोसायडल सप्लाय मिळतो.
सायनोसायडल म्हणजे अल्टरनेटिंग करंट. अनबॅलन्स लोडवरती ह्या ट्रान्सफॉर्मर सहजरित्या वापरता येतात. जरी एक फेज डिसेबल झाला तरीसुद्धा 58% कॅपॅसिटीने हे ट्रान्सफॉर्मर लोड वाहून नेतात. प्रायमरी साईडच्या व्होल्टेज क्वालिटीमध्ये काही बिघाड झाला तरी सेकंडरी साईडच्या व्होल्टेजला डिस्टॉर्शन निर्माण होत नाही. कमी व्होल्टेजसाठी हे ट्रान्सफॉर्मर अतिशय फायदेशीर आहेत. या ट्रान्सफॉर्मरमध्ये करंटची कॅपॅसिटी कमी असल्यामुळे कंडक्टरचा क्रॉस सेक्शन हा बारीक असतो. त्यामुळे मटेरियलचे कॉस्टिंग वाचून इन्सुलेशनचा सुद्धा खर्च कमी होतो. डिसॲडव्हान्टेजेस: या टाईप ऑफ कनेक्शनमध्ये न्यूट्रल उपलब्ध नसल्यामुळे हा ट्रान्सफॉर्मर 3 फेज वायर सिस्टीमसाठी वापरता येत नाही. 3 फेज 4 वायर सिस्टीम. या ट्रान्सफॉर्मरमध्ये 3 फेज म्हणजे अर्थात 440 व्होल्टेज सहज वापरता येते. परंतु सिंगल फेज म्हणजे 2 व्होल्टेज वापरायसाठी आपल्याला वेगळी स्वतंत्र तरतूद करावी लागते. कोर आणि वाइंडिंगमध्ये इन्सुलेशन हे खूप काळजीपूर्वक व चांगल्या प्रकारचे वापरावे लागते. त्याचा योग्य वापर करावा लागतो कारण या ट्रान्सफॉर्मरमध्ये व्होल्टेज लेव्हल जास्त असते. ॲप्लिकेशन: जास्त कॅपॅसिटी व लो व्होल्टेज कॅपॅसिटीसाठी हा ट्रान्सफॉर्मर वापरतात. स्पेशल इंडस्ट्रियल उपयोगासाठी याचा उपयोग केला जातो. जास्त करंट कमी व्होल्टेज लेव्हलवरती वाहून नेण्यासाठी हा ट्रान्सफॉर्मर वापरतात. स्टार डेल्टा जोडणी: यामध्ये इनपुट साईडला स्टार कनेक्शन आहे, आउटपुट साईडला डेल्टा कनेक्शन आहे. स्टार कनेक्शन म्हणजे फर्स्ट कॉईलचं सेकंड टर्मिनल, सेकंड कॉईलचं सेकंड टर्मिनल, थर्ड कॉईलचं सेकंड टर्मिनल हे इंटरकनेक्टेड आहे. पहिलं टर्मिनल पहिल्या कॉईलचं, पहिलं टर्मिनल दुसऱ्या कॉईलचं, पहिलं टर्मिनल तिसऱ्या कॉईलचं हे सप्लाय जोडण्यासाठी वापरतात. डेल्टा कनेक्टेड: पहिल्या कॉईलचं सेकंड टर्मिनल दुसऱ्या कॉईलच्या पहिल्या टर्मिनलला, दुसऱ्या कॉईलचं सेकंड टर्मिनल तिसऱ्या कॉईलच्या पहिल्या टर्मिनलला, तिसऱ्या कॉईलचं सेकंड टर्मिनल पहिल्या कॉईलच्या पहिल्या टर्मिनलला जोडून अशा पद्धतीचं हे कनेक्शन्स तयार होते. या प्रकारच्या 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी साईड स्टार कनेक्टेड असते व सेकंडरी साईड डेल्टा कनेक्टेड असते. स्टार कनेक्टेड म्हणजे 3 फेज 4 वायर्स कनेक्शन होय, तर डेल्टा साईड ऑफ कनेक्शनला 3 फेज 3 वायर्स असतात. स्टार कनेक्शनचा म्हणजे प्रायमरी साईडचा न्यूट्रल हा ग्राउंड केलेला असतो. या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर कनेक्शन हे ट्रान्समिशन लाईनच्या टोकाला सबस्टेशनमध्ये वापरतात. सेकंडरी साईड व्होल्टेजचा प्रायमरी साईड व्होल्टेज रेशो हा ट्रान्सफॉर्मर रेशोच्या 1/√3 टाईम्स इतका असतो. या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी साईड टू सेकंडरी साईड व्होल्टेजमध्ये इलेक्ट्रिकल शिफ्ट असतो. इलेक्ट्रिकल शिफ्टचा अर्थ 2 व्होल्टेजमध्ये फेज अँगल असतो. ॲडव्हान्टेजेस: प्रायमरी साईड ही स्टार कनेक्टेड असल्यामुळे नंबर ऑफ टर्न्स यामध्ये कमी असतात. त्यामुळे या प्रकारचे कनेक्शन हे इकॉनॉमिकल असतात. हे इकॉनॉमिकल कनेक्शन हाय व्होल्टेज स्टेप डाऊन पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरता येतात. प्रायमरी साईडला जो न्यूट्रल असतो तो ग्राउंडिंग केल्यामुळे व्होल्टेज डिस्टॉर्शन कमी होते, म्हणजे व्होल्टेजची क्वालिटी जास्तीत जास्त चांगली राहते. न्यूट्रल पॉईंट असल्यामुळे सिंगल फेज आणि 3 फेज कनेक्शनसाठी सुद्धा वापरता येतो. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमुळे अनबॅलन्स लोडसुद्धा जोडता येते. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये थर्ड हार्मोनिक कंपोनंटचा विशेष फरक पडत नाही. डिसॲडव्हान्टेजेस: या प्रकारच्या कनेक्शनमध्ये सेकंडरी व्होल्टेज हे प्रायमरी साईडच्या व्होल्टेजच्या फेजमध्ये नसते.
या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरचे पॅरलल ऑपरेशन करताना विशेष काळजी घ्यावी लागते. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी व सेकंडरी फेजमध्ये 30 डिग्रीज इलेक्ट्रिकल शिफ्ट होत असल्यामुळे पॅरलल ऑपरेशन करताना विशेष काळजी घ्यावी लागते. ॲप्लिकेशन. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणून करतात. ट्रान्समिशन लाईनच्या टोकाला सबस्टेशनमध्ये या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग होतो. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज स्टेप डाऊन करून डिस्ट्रीब्युशनसाठी वापरतात. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये न्यूट्रल ग्राउंड केल्यामुळे बॅलन्स लोड चांगल्या पद्धतीने मॅनेज केल्या जाते. डेल्टा स्टार जोडणी. इनपुट साईडला डेल्टा कनेक्शन व आउटपुट साईडला स्टार कनेक्शन हे या जोडणीचं वैशिष्ट्य आहे. या प्रकारच्या कनेक्शनमध्ये प्रायमरी साईड ही डेल्टा कनेक्टेड असते, म्हणजेच ही साईड 3 फेज 3 वायर असते. ट्रान्सफॉर्मेशन रेशो के हा सेकंडरी साईड फेज व्होल्टेज भागिला प्रायमरी साईड फेज व्होल्टेज इतका असतो. सेकंडरी साईड ही स्टार कनेक्टेड असल्यामुळे सेकंडरी साईडला 3 फेज 4 वायर अव्हायलेबल असतात. या प्रकारच्या कनेक्शनमध्ये 30 डिग्रीज इलेक्ट्रिकल फेज शिफ्ट सेकंडरी टू प्रायमरी असतो. ॲडव्हान्टेजेस. प्रायमरी साईडला डेल्टा कनेक्टेड असल्यामुळे लाईन करंट हा फेज करंटपेक्षा कमी असतो, म्हणून कंडक्टरची जाडी कमी असते. त्यामुळे वाइंडिंगचे मटेरियल कमी होते व इन्सुलेशन करणे सोपे जाते. त्यामुळे कॉस्टिंगमध्ये फरक पडतो. सेकंडरी साईडला न्यूट्रल असल्यामुळे ती साईड 3 फेज 4 वायर सिस्टीमसाठी वापरतात. या सिस्टीममध्ये व्होल्टेज डिस्टॉर्शन फार कमी होते. हा ट्रान्सफॉर्मर बॅलन्स लोडसाठी वापरता येतो. डिसॲडव्हान्टेजेस. सेकंडरी साईड व्होल्टेज हे प्रायमरी साईड व्होल्टेजच्या फेजमध्ये नसते. त्यामुळे या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरचे पॅरलल जोडणी किंवा पॅरलल ऑपरेशन हे कठीण जाते. सेकंडरी साईड व्होल्टेजची डिग्री इलेक्ट्रिकली शिफ्ट झालेली असते. त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरचे पॅरलल जोडणी कठीण जाते. ॲप्लिकेशन्स. हा ट्रान्सफॉर्मर स्टेपअप ट्रान्सफॉर्मर म्हणून वापरला जातो. ट्रान्समिशन लाईनच्या सुरुवातीला या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. या ट्रान्सफॉर्मरचा न्यूट्रल हा स्टेबल असल्यामुळे अनबॅलन्स लोडिंग कंडिशनमध्ये सुद्धा सप्लायवरती विशेष परिणाम होत नाही. या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कमर्शियल, इंडस्ट्रीयल आणि जास्त दाट रेसिडेन्शियल वस्तीसाठी केला जातो. या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग जनरेटर ट्रान्सफॉर्मर म्हणजेच जनरेटिंग प्लॅन्टपासून ट्रान्समिशन लाईनला कनेक्ट करण्यासाठी होतो. ओपन डेल्टा किंवा व्ही कनेक्शन. या ट्रान्सफॉर्मरचं कनेक्शन आकृतीमध्ये स्पष्टपणे दाखविलेलं आहे. एक फेज दोन्ही साईडचा ओपन केलेला यामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसतो आहे. ओपन डेल्टा ट्रान्सफॉर्मरमध्ये 3 फेज असून त्याच्या प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ह्या 2 फेजमध्ये जोडलेल्या असतात. एक कॉईल साईड ओपन असते. हे ट्रान्सफॉर्मर फार कमी वापरतात. याचा वापर लो लोडकरिता विशिष्ट पद्धतीने करतात. या सिस्टीमचे कॉस्टिंग जास्त असते. डेल्टा कनेक्शनमधील एक फेज ओपन झाला तर हे कनेक्शन उपयोगी आहे. एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये दोष निर्माण झाला, एक फेज कामातून गेला म्हणजेच डिसेबल झाला, अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाकरता हा ट्रान्सफॉर्मर वापरून काम भागवता येऊ शकते. या ट्रान्सफॉर्मरद्वारे 57.7% इट मीन्स ॲप्रॉक्सिमेटली 58% इतक्या कॅपॅसिटीने पॉवरचं वहन केल्या जाते. ॲडव्हान्टेजेस.
जिथे 3 फेज लोड कमी आहे तिथे याचा वापर करतात. डेल्टा डेल्टा ट्रान्सफॉर्मरमधील एक फेज अकार्यक्षम झाला म्हणजे डिसेबल झाला तर रिड्युस्ड कॅपॅसिटीवरती हा ट्रान्सफॉर्मर काम भागवितो. भविष्यात जिथे लोड वाढण्याची शक्यता आहे अशा वेळी याचा सुरुवातीला वापर करतात. डिसॲडव्हान्टेजेस, त्याचा पॉवर फॅक्टर बॅलन्स लोडवरती सुद्धा कमी असतो. हा पॉवर फॅक्टर जवळपास 0.86 इतका असतो. लो पॉवर फॅक्टर म्हणजे हायर लॉसेस, लोअरिंग एफिशियन्सी. सेकंडरी साईडचे टर्मिनल व्होल्टेज हे अनबॅलन्स होण्याची दाट शक्यता असते. स्कॉट कनेक्शन किंवा TT जोडणी. आकृतीमध्ये स्कॉट कनेक्शन दाखविलेले आहे. या कनेक्शनचा उपयोग 3 फेज सप्लाय घेऊन 2 फेज सप्लाय देण्याकरता होतो. मुख्यत्वे 2 फेज फर्नेस ट्रान्सफॉर्मरला सप्लाय देण्यासाठी हा ट्रान्सफॉर्मर वापरतात. त्याच्या इनपुट साईडला 3 फेज असतात तर आउटपुट साईडला 2 फेज स्वतंत्ररित्या 2 सिंगल फेजसारखे वापरता येतात. आउटपुट साईडला 2 फेज म्हणजेच 3 फेज 4 वायर सिस्टीम वापरता येते. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरद्वारे 3 फेज व्होल्टेज हे 2 फेज व्होल्टेजमध्ये वाहून नेण्याचा हा सर्वात सहज मार्ग आहे. स्कॉट कनेक्शनचे ॲडव्हान्टेजेस. या प्रकारच्या कनेक्शनचा वापर करून आपण 3 फेजद्वारा 2 फेज किंवा सिंगल फेज लोड कनेक्ट करता येऊ शकते. प्रायमरी व सेकंडरी हे स्टँडर्ड व्होल्टेजला कार्यरत होतात. न्यूट्रल पॉईंट हा ग्राउंडिंगसाठी किंवा लोडिंगसाठी वापरता येतो. डिसॲडव्हान्टेजेस. बॅलन्स 2 फेज सुद्धा अनबॅलन्स्ड 3 फेज करंट निर्माण करतात. या 3 फेज करंटमधील अँगल 120 डिग्री अपार्ट नसतो. यामध्ये अनइक्वल व्होल्टेज ड्रॉप होतो. कॉईल व व्होल्टेज रेशो Kमध्ये फरक पडतो. जर न्यूट्रल ग्राउंड केला नाही तर व्होल्टेज अनबॅलन्स्ड होते. या डिझाईन सिस्टीममध्ये प्रायमरी साईडला फॉल्ट करंट सर्क्युलेट होण्याची जास्त शक्यता असते. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर कन्स्ट्रक्शन याच्यात अंतर्भूत केल्यामुळे त्याचे आकारमान बल्की आणि हेवी होते. त्यामुळे कॉस्टिंग आणि लॉसेस जास्त होतात. आतापर्यंत आपण 3 फेज ट्रान्सफॉर्मरच्या विविध कनेक्शन्सच्या पद्धती पाहिल्या. यामध्ये ग्राउंडिंग हा शब्द वारंवार आला. बॉन्डिंग, ग्राउंडिंग व अर्थिंग हे 3 एक सामायिक पद्धतीने वापरल्या जाणारे शब्द आहेत. परंतु या तिन्ही शब्दामध्ये क्वालिटेटिव्ह फरक आहे. बॉन्डिंग म्हणजे एका कनेक्शनच्या संदर्भामध्ये आपण बोलतो. ग्राउंडिंग व अर्थिंग याचा संदर्भ रिटर्न पाथ किंवा सेकंड टर्मिनल हे 0 पोटेन्शियलला कनेक्ट केलेलं असते या संदर्भात आपण बोलतो. आकृतीमध्ये ह्या तिन्ही स्थिती व्यवस्थित दर्शविलेल्या आहेत. याच्या 2 आकृती दाखविलेल्या आहेत. पहिली बॉन्डिंगची आहे, दुसरी ग्राउंडिंगची आहे आणि तिसरी अर्थिंगची आहे. याबद्दल आणखी स्पष्ट सांगायचं झाल्यास अर्थिंग आणि ग्राउंडिंग या 2 शब्दामध्ये फरक आहे. अर्थिंग याचा अर्थ असा की पूर्ण सिस्टीम किंवा मशीन हे ग्राउंडला म्हणजे जमिनीला अर्थिंग वायरनी जोडलेले असते. ग्राउंडिंग या शब्दाचा अर्थ असा की मशीनचा न्यूट्रल वायर फिजिकली जमिनीला जोडलेला नसून 0 पोटेन्शियलला जोडलेला असतो. परंतु अर्थिंग आणि ग्राउंडिंग दोन्ही जोडणीच्या स्थितीमध्ये पोटेन्शियल हे 0 असते. मित्रांनो,
आतापर्यंत आपण ट्रान्सफॉर्मरच्या वेगवेगळ्या कनेक्शनच्या पद्धतीचा अभ्यास केला, त्याचे उपयोग पाहिले, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस पाहिले, सोबतच बॉन्डिंग, ग्राउंडिंग आणि अर्थिंग या शब्दामधील फरकही पाहिला. या संभाव्य पाठावरती काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याबद्दलचं आपण थोडक्यात विवेचन करू. 3 फेज ट्रान्सफॉर्मरच्या कनेक्शनच्या पद्धतीची सिम्बॉलसहित नावे सांगा. असा प्रश्न ज्यावेळेस येतो तेव्हा डेल्टा व स्टार हे सिम्बॉल्स काढायचे, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं अरेंजमेंट करायचं, म्हणजे डेल्टा डेल्टा, स्टार स्टार, डेल्टा स्टार, स्टार डेल्टा आणि कॉईल साईडचे कनेक्शन्स दाखवून अशा पद्धतीचे कनेक्शन्स आपण दाखवायचे. स्टार टाईप ऑफ कनेक्शनमध्ये फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेजचे सूत्र लिहा. या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याकरता या लेक्चरच्या सुरुवातीला एक जो चार्ट आपण पाहिला, जो लिखित स्वरूपामध्ये, तो पाठ असणे आवश्यक आहे. स्टार आणि डेल्टा असेल, डेल्टा आणि स्टार असेल, असं कोणत्याही कनेक्शनची पद्धत आली तर लाईन व्होल्टेजमधला संबंध व लाईन करंटमधला संबंध लिहिणे आपल्याला आवश्यक आहे. जोडणीची आकृती काढून त्याबद्दलची माहिती लिहा. ज्या पद्धतीच्या जोडण्या आहेत, डेल्टा डेल्टा असेल, स्टार स्टार असेल, स्टार डेल्टा असेल, डेल्टा स्टार असेल, ओपन डेल्टा असेल किंवा स्कॉट कनेक्शन असेल, त्याची आकृती काढायची व ती वाइंडिंग कशी जोडलेली आहे त्याचं कनेक्शन पाहून आपण लिहायचं. बॉन्डिंग, ग्राउंडिंग व अर्थिंग या 3 जोडणीमधील फरक स्पष्ट करा. बॉन्डिंग, ग्राउंडिंग व अर्थिंग या तिन्ही याचं सिम्पल डायग्राम्स आपण पाहिलेले आहेत, त्याचं विवेचनसुद्धा पाहिलेलं आहे. ती फिगर काढायची व आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये त्याबद्दलचं मत लिहायचं. मित्रांनो, 3 फेज ट्रान्सफॉर्मर कनेक्शनबद्दलची आपण माहिती पाहिली. यामध्ये काही अडचण असल्यास, काही डिफिकल्टी असल्यास माझ्या मेलवरती तुम्ही मेल करू शकता. धन्यवाद. आज आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील ट्रान्सफॉर्मर या विषयावरती अभ्यासपूर्ण माहिती पाहिली. हे लेक्चर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरले असेल, तेव्हा तुमच्या मित्रांना सांगा, लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.